स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। भिवंडी बीबी पाटिल इंग्लिश हाई स्कूल व JR कॉलेज कुरुंद में छत्रपति शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिविर का आयोजन किया गया था, जो डॉक्टर श्री कृष्ण पंचाल जिलाधिकारी, श्री अमित शानप उप विभाग अधिकारी, श्री अभिजीत खेवले तहसीलदार और पड़गा मंडल अधिकारी के नेतृत्व में जो ये शिविर का आयोजन किया गया था, जहाँ पे लोगों के लिए सुविधाएं एक ही जगह पर, महसूल और फिर-फार 7/12 का सुधार इत्यादि यहाँ पे प्रोग्राम सुबह से शाम 5 बजे तक चला। तो इस विषय पर जो है पूर्ण जानकारी उप सरपंच मनोज पाटिल साहब, जो कि नानकर के रहने वाले हैं, उनसे हम आपको सुनवाते हैं। हाँ व्यवस्थित। पत्रकार श्री कैलास ढोबळे साहेबांचे आगमन झालेलं आहे। सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार, या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज महास्वर समाधान शिबिर अभियान आज या ठिकाणी जिल्हाधिकारी तसेच प्रांत अधिकारी तहसीलदार कार्यालय भिवंडी आणि मंडल अधिकारी पडगा यांच्या संयुक्त विद्यमानाने आज बीबी पाटील हायस्कूल या ठिकाणी संपन्न झाला। सन्माननीय शिवसेना नेते प्रकाशजी पाटील साहेब, सन्माननीय आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते हा शिबिराचे या ठिकाणी उद्घाटन झालं आणि सरकारने खूप चांगली योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल, प्रत्येक नागरिकाला त्याचा लाभ मिळेल याकरता ही योजना अभियान या ठिकाणी चालू केले। आणि मी खरोखरच कलेक्टर ऑफिस असतील, तसेच तहसील ऑफिस आणि मंडल पडगा मंडल यांचे खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो। तर हा शिबिर खरोखर त्या ठिकाणी यशस्वी केला। तुम्ही बघत असाल खूप मोठ्या संख्येने येथे शेतकरी वर्ग असेल, शाळकरी विद्यार्थी असतील किंवा संजय गांधी योजनेचे लाभार्थी असतील, त्यांचा खरोखर यांच्या चेहऱ्यावरती समाधान या ठिकाणी बघायला मिळतो। आणि मी तलाठी सदा नानकर या सगळ्यातून आलो आणि माझाही सातबाऱ्याची दुरुस्ती होती, माझाही त्या ठिकाणी समाधानकारक काम या ठिकाणी झाला। त्याबद्दल मी सर्वांचे या महसूल खात्याचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। त्या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी उत्पन्न दाखले असतील, नॉन क्रिमिनल दाखले असतील, त्यानंतर जाती दाखले असतील, सातबाऱ्याची दुरुस्ती असेल, सातबारा असेल किंवा संजय गांधी योजनेसाठी जे लाभार्थी आलेत त्या संजय गांधी योजनेचे या ठिकाणी लाभार्थ्यांचंही काम झालेलं आहे। त्यानंतर जमिनीची मोजणी असेल, भूमी अभिलेखाची कामं असतील ती या ठिकाणी हे जे मंडल अधिकारी पडगा आहे याच्या अगोदरही 3 शिबिर यशस्वीरित्या पार पडलेले आहेत आणि याच्या पुढेही जेवढे मंडल अधिकारी असतील ठाणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक टप्प्याटप्प्यामध्ये आठवड्यामध्ये हे कार्यक्रम संपन्न होतील।
आणि योजनेचा या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी याचा फायदा घ्यावा ही सर्वांना अपेक्षा व्यक्त करतो.